आता बातमी आहे शत्रुघ्न सिन्हांची। शॉटगन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसमध्ये दाखल झालेत। काँग्रेसमध्ये दाखल होत असतानाच त्यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले। भाजपात लोकशाही नाही तर हुकुमशाही सुरू असल्याचा हल्लाबोल सुद्धा शत्रुघ्न सिन्हांनी केलाय। भाजपचा शत्रू काँग्रेसचा मित्र, शॉटगनची मोदी शहांवर जहरी टीका, मोदींची तुलना हुकुमशहाशी। शॉटगन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच मोदी शहांवर टीकेचा भडीमार केलाय। सध्याची भाजप म्हणजे वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाली आहे। सध्या भाजपतील लोकशाही हुकुमशाहीत बदलल्याची टीकाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे। भाजपनं अनेक दिग्गजांना खड्यासारखं बाजूला केल्याची टीकाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे। तो मैं ये कह सकता हूं कि लोकशाही को शनह शनह धीरे धीरे स्लोली बट श्योरली हमने परिवर्तन होते हुए देखा, परिवर्तित होते हुए देखा तानाशाही में। यानी जब मैंने बार बार जिक्र किया वन मैन शो एंड टू मैन आर्मी, वो इसलिए किया कि कलेक्टिव डिसीजन का ज़माना ख़त्म हो गया। भारतीय जनता पार्टी में भारत के महारथियों का, इतने बड़े बड़े दिग्गजों का, मार्गदर्शकों को सही मायने में दरकिनार करते हुए मार्गदर्शक मंडल में डाल दिया गया, जिसके लिए आज तक एक भी मीटिंग नहीं हुई। मार्गदर्शक मंडल। नोटाबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। नोटाबंदी दरम्यान मोदींनी त्यांच्या आईचाही वापर केल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे। मोदी सरकारमध्ये सर्व मंत्री घाबरलेले असतात, सगळे निर्णय पीएमओच्या माध्यमातून होतात असा आरोपही त्यांनी केलाय। क्योंकि वन मैन शो एंड टू मैन आर्मी में सारा काम तो पीएमओ से होता है। यहाँ तो ऐसे ऐसे मंत्री बनाए गए बड़े बड़े जो अपना प्राइवेट सेक्रेटरी नहीं रख सकते थे। ऐसे ऐसे मंत्री बनाए गए जिनके पास उनका सेक्रेटरी भेजा गया और यहाँ से खबर सीधे पीएमओ को। ऐसे ऐसे मंत्री मिले जिन्होंने कहा कि हम क्या करें, पीएमओ से पहले पूछ लेते हैं, पीएमओ से आदेश आएगा तो करेंगे। तो मंत्री किस बात की? सारे डरे हुए भयभीत वातावरण में सहमे हुए लोग। नवजोत सिंग सिद्धू नंतर शत्रुघ्न सिन्हा सारखा मोठा नेता आणि भाजपची मुलुक मैदानी तोफ काँग्रेसमध्ये दाखल झालेत। बिहारच्या पाटणा साहिब मधून शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे। या लढतीकडे आता देशाचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी दिल्ली।